पोरांची मला भीतीच वाटते महाराज. ते एका ठिकाणी कीर्तनाला मला आधीच उशीर झाला होता आणि कसा बसा मी फेटा बांधून घाई घाई यायला एका पोराने फेटाच वाढला माझा. काय करता दुष्काळात 13वा महिना. पोरांची लय भीती वाटते. थोडंसं आपल्याला असं पोषक आजचं वातावरण भेटलंय कीर्तनाला. इतक्या तन्मयतेनं एकाग्रतेनं तुम्ही ऐकताय तर माझी तळमळ हीच आहे की अभंगाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगावा आणि तुम्ही तो शांततेने ऐका. आता तरी पुढे हाची उपदेश. अभंगाचे शब्द नीट ऐका. हाच अभंग मी का निवडला इकडे लक्ष द्या. मी हाच अभंग का निवडला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. हा अभंग निवडण्याचं कारण बाबा या अभंगाचे सुरुवातीचे शब्द आपल्याला सावध करतात. या अभंगाचे सुरुवातीचे शब्द आपल्याला सावध करतात. आता तरी पुढे हाची उपदेश. या अभंगाचे सुरुवातीचे शब्द काय आहेत तुमचं लक्ष कुठे. आता तरी पुढे हाची उपदेश. या अभंगाचे सुरुवातीचे शब्द काय आहेत. आता तरी काय शब्द आहेत आता. बरं महाराज तुम्ही आता तरी म्हणताय नेमकं झालंय काय. काय झालंय सांगू. गेल्या 1.5-2 वर्षाच्या काळात कोरोना महामारीनं थैमान घातलं होतं. ठाऊक आहे. काही देशात आम्ही बातम्यांना पाहिलं असेल काही देशात माणसं जाळायला पुरायला जागा शिल्लक नव्हती. इतक्या लाखोंच्या संख्येनं माणसं मरण पावली. मग माझा मुद्दा काय. एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं आम्ही कोरोनाच्या काळात मरताना दगावताना पाहिली. मग एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं दगावून सुद्धा परमेश्वरानं आज आमचा नंबर जिवंत राहणाऱ्यांमध्ये लावला. ही परमेश्वराची आमच्यावर सर्वात मोठी कृपा आहे. आमचा नंबर कशात लावला जिवंत राहणाऱ्यांमध्ये. बरं मग महाराज काय झालं आम्हाला ठाऊक आहे आमचा नंबर जिवंत राहणाऱ्यांमध्ये लावला. अरे बाबा एवढ्या लाखोंच्या संख्येनं माणसं दगावली तरी देखील परमेश्वरानं तुमचा नंबर जिवंत राहणाऱ्यांमध्ये लावला. म्हणून तुकोबा म्हणतात आता साधे दाखलेत माझ्या इथं महिला वर्ग आहे. घरात एखादं 5-10 वर्षाचं पोरग असतं. पाहुणे आल्यानंतर ती माता माऊली त्या पोराला म्हणते तू जरा आतल्या खोलीत जाऊन बस मला पाहुण्यांचं चहा पाणी करू दे. गोंधळ घालू नको मस्ती करू नको. आता पोरग काय केले ऐकत नाही गोंधळ घालतं मस्ती करतं. मग आई काय करते एक बिस्किटाचा मोठा डबा घेते अशी त्याच्या समोर आपटते म्हणते आता तरी. एखादी आई जशी आगतिक होऊन अक्षरशः कंटाळून शब्द वापरते आता तरी शांत बस. तितकंच आगतिक होऊन अक्षरशः कंटाळून तुकोबांनी शब्द वापरले. बाबांनो आता बऱ्याच जणांचं मला अजून कीर्तनात लक्ष दिसत नाही. मग परत म्हणावंसं वाटतं आता तरी. टाळ्या बघा ना 10 रुपयाला एक टाळ्या असल्यावर एखाद्याचं कौतुक करताना कसं कौतुक केलंय पाहिजे. ही मंडळी आपला घर प्रपंच बाजूला ठेवून संप्रदायाच्या वाढीसाठी इकडे फिरत असतात. त्यांचं कौतुक करताना टाळ्या जोरातच वाजल्या पाहिजे. आणि बसल्या जागी तेवढं तर आम्ही करू शकतो. बरं आमच्या टाळ्या कीर्तनात जोरात वाजतच नाही म्हणून तुकोबा म्हणाले आता रेंज आली. आता मागे झाले पाहू नका पुढे जामेन आहे तो का. जे झालं ते झालं. इथून मागे नाही आम्ही कीर्तन लक्ष देऊन ऐकली आई. इथून मागे नाही महाराजांनी सांगितलेला अभंगाचा अर्थ समजून घेतला. इथून मागे नाही घरातून बाहेर पडताना कपाळी गंध लावण्याचा विचार केला. गळ्यात तुळशीची माळ घालण्याचा विचार केला. इथून मागे जे झालं ते झालं पण किमान आता तरी. महाराज तुम्ही म्हणताय आता तरी झालंय काय. आता तरी म्हणायला अरे बाबांनो एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं मारताना आम्ही पाहिली ना. बरं जी माणसं कोरोनाच्या काळात दगावली ती कोणी परग राहून आली होती का. कोण होती ती. आपल्याच नात्यातली आपल्याच घरातली आपल्या तालुक्यातली आपल्याच माहितीतली आमच्यासारखी हाडामासाची जिवंत माणसं आम्ही उघड्या डोळ्याने किड्या मुंग्यांसारखी मरताना दगावताना पाहिली. म्हणून तुकोबा म्हणतात ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून आता तरी इथून मागे जे झालं ते झालं. मला तुकोबांच्या प्रतिभेतला हा गुण सगळ्यात जास्त आवडतो बरं का महाराज. तुकोबांची काव्य प्रतिभा जर आपण पाहिली अभ्यासाचा विषय. तुकोबांची काव्यरचना कधीची आहे 450 वर्षापूर्वीची. कधीची 450 वर्षापूर्वीची. पण आजच्या घडीला सुद्धा जशास तशी तंतोतंत लागू होती. तुकोबारायांचं खास वैशिष्ट्य. अहो आम्ही परवा कोणती भाजी केली होती आमच्या लक्षात राहत नाही. पण 450 वर्षापूर्वीची काव्यरचना तुकोबारायांची अभंग आजही आजच्या घडीला जशास तशी. मला सांगा साधे दाखलेत माझे. कोरोना कधी आला एवढ्या झोपले काय. कोरोना कधी आला एवढ्या 2 वर्षात. आणि महाराजांचा अभंग कधीचा आहे. पण आजच्या घडीला सुद्धा जशास. एका पोरानं बाबा आपल्या बापाजवळ जरा विचित्र हट्ट धरला. जशास तसं कसं असावं. एका पोरानं आपल्या बापाजवळ हट्ट धरला की मला असं वाद्य आणून द्या जे कोणीच वाजवलं नसन. आता असं कोणतं वाद्य. आता मृदंग आणावा तर तो बनवताना सुद्धा थोडाफार वाजवावंच लागतं. हार्मोनियम आणावी तर ती बनवताना सुद्धा थोडीफार वाजवावीच लागते. असं कोणतं वाद्य जे कोणीच वाजवलं नाही.
बाप 4 राज्य फिरला, त्याला ते वाद्य मिळे ना. शेवटी गाडी लावली रस्त्याच्या कडेला, डोक्याला हात लावून उभा राहिला. तिथून एक मेंढपाळ चालला होता. कोण चालला होता? मेंढपाळ चालला होता. मग त्या मेंढपाळाने पाहिलं साहेब डोक्याला हात लावून बसले. त्याने विचारलं काय झालं? म्हणले पोरानं जरा विचित्र हट्ट धरलाय. काय हट्ट धरलाय? म्हणजे त्याला असं वाद्य पाहिजे जे कुणीच वाजवलं नाही. एवढंच ना आहे माझ्याकडं. मेंढपाळाने लक्षात घेतलं अशी मागणी करणारा पोरगा काय सुदबाद. मग त्याने ठरवलं जशास जशास म्हणला हाय माझ्याकडं वाद्य, चला म्हणला वस्तीवर देतो सकाळी. मग मुक्काम केला. त्याला वाटलं एवढं राज्य फिरलोय चारण थोडाफार एक मुक्काम केला म्हणून काय झालं. मेंढपाळाने ठरवलं आता जशास. मुक्काम केला, सकाळ झाली आणि मग त्या साहेबांनी मेंढपाळाला विचारलं तुम्ही म्हणले होते वाद्य देतो, मग कुठे वाद्य? म्हणले 10 मिनिटं थांबा घेऊन आलो. त्याने एक मडकं घेतलं. काय घेतलं? मडकं कळतं ना? मडकं घेतलं आणि बाबळीकडे गेला आणि बाबळीवर असा मधमाशांचा पोळा होता. डंख मारणाऱ्या मधमाशा, लाल माशा. तर सगळ्या मधमाशा त्या मडक्यात भरल्या आणि वरून गाठण मारून घेतली आणि दिलं त्याला नेऊन. म्हणलं हे पोराला नाही वाजवायला. म्हणलं हे वाजणारच. म्हणले वाजवायचं कसं काय? नुसता फटक्या टाकायचं. आतमध्ये काय होतं? पोराला नेऊन दिलं. पोराने फटक्या टाकला. भुंग भुंग भुंग. त्याला काय माहिती आतमध्ये काय. म्हटलं बाबा असं वाद्य पाहिलंच नाही. काय वाजत आहे? पोरग खुश, बाप खुश. पोराने घेतले मित्र बोलून. सांगतोय काय जशास. पोराने घेतले जोडीदार बोलून. बरं आता पोराचे जोडीदार काय सांप्रदायिक नव्हते, ते शाहरुख खानच्या पोरावानी. एक उदाहरणच झाले. ते आली जोडीदार मंडळी आली. ते म्हणले काय रे काय वाजवतो? म्हणले बाबांनी वाद्य आणले. म्हणले वाजव. टाकला पटक्या. भुंग भुंग भुंग. त्याला अशी मजा यायला लागली. म्हणले काय वाद्य, असं वाद्य पाहिलंच नाही. मग थोडा वेळ वाजवलं आणि त्यांना आला कटाळा. म्हणले मजा नाही. मग असं अंग हल्लं पाहिजे, नाचता आलं पाहिजे. त्यांनी दिलं बाबाला आवाज. हे नुसतं वाजत आहे, मला नाचायचं याच्यावर. तुमची डोकी जरा पाच झाला. त्याने लावला मेंढपाळाला फोन आणि मेंढपाळाला विचारलं तुम्ही वाद्य दिलं, वाजवाय सांगितलं, वाजवलं. पोरग नादावलं. अहो पण पोरग आता नाचायचं म्हणतंय. मग नाचू दे की. मग कसं काय नाचायचं? ती गाठण सोडा फक्त. थांब म्हणलं तरी थांबत नाही. बरोबर जशास विनोदासाठी नाही सांगितलं. 450 वर्षापूर्वीच्या अभंगरचना आहे. किती वर्षापूर्वीची? 450 वर्षापूर्वीच्या अभंगरचना आहे. पण आजच्या घडीला सुद्धा जशास तशी तंतोतंत लागू होते. तुकोबारायांचं वैशिष्ट्य. कोरोनाच्या महामारीतून आम्ही जिवंत राहिलो. मला कधी कधी गमतीनं प्रश्न पडतो की एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं दगावली, चांगली माणसं गेली बाबा. मला प्रश्न पडतो की देवानं आपल्यालाच जिवंत ठेवला असा आपण काय दिवा लावलाय? मला कधी कधी प्रश्न पडतो. आपण असं काय विशेष कार्य आपल्या जन्मात केले की देवानं आपल्यालाच जिवंत ठेवलं? आपलं अंतःकरण एवढं मलिन असून सुद्धा, आपली कर्म थोडीशी डळमळीत असून सुद्धा, आपण कर्माशी प्रामाणिक नसून सुद्धा देवानं आम्हाला जिवंत का ठेवलं? मग तुकोबाराय म्हणाले जर तुम्हाला येणकेन प्रकारे जिवंत ठेवलंच आहे तर बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी 2 लाटा येऊन गेल्या. किती? आता कितवी आली? मग तिसऱ्यात आपला नंबर लागू नये म्हणून आता माझं संपूर्ण कीर्तन या एका शब्दावर आहे. आता तरी. इथून मागे नाही आम्ही मन लावून कीर्तन ऐकली. इथून मागे नाही महाराजांनी सांगितलेला अभंग आमच्या जीवनाशी जोडून पाहिला. इथून मागे नाही आम्हाला माळ घालावशी वाटली. इथून मागे आता हे माळाचं प्रकरण जरा अवघडच झाले. कोरोनाच्या काळात लई जणांनी माळा काढल्या ना. आता मला एकाचा पुण्यातून फोन आला. म्हटला चैतन्य महाराज 25 वर्ष गळ्यात माळ होती. किती वर्ष? 25 वर्ष. म्हणलं होती म्हणजे काय झालं? म्हणला कोरोना झाला होता, माळ काढली म्हणून वाचलो. त्याला म्हणलं तू तसा तरी वाचला असता. आता होलसेलमध्ये जाणार. कोणीतरी आमची माती भडकवतं, घातलेल्या माळा आम्ही काढतो. या विषयावर सगळेजण बोलत नाही. या विषयावर भाष्य केलं पाहिजे. यांची गुजी करायला आपण इथं उभं आहे का? परखड भाष्य केलं पाहिजे आपण या विषयावर. आणि तुकोबांच्या गादीचा हा तीव्र अपमान होईल की जर आपण या विषयावर भाष्य नाही केलं तर. मला म्हटला प्रोटीन कमी पडले. आता माझ्याकडे बघा ना, काय प्रोटीन कमी आहे का माझं? थोडं स्पष्ट सांगतो, ज्यांना माळा घालणं आणि माळा घालून टिकवणं जमत नसेल ना त्यांनी या वाटेला यायचंच नाही. चांगल्या कर्मानं, चांगल्या नीतिमत्तेनं आयुष्य जगा. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. काय गरज आहे नाटकं करायची?
ही चेष्टा नाही ना. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, तुकोबांचे शब्द आहेत. भक्ती कशी सुळावर टांगलेल्या पोळीसारखी. कुणाचं काम आहे का? तू का म्हणे येते पाहिजे जातीचे एऱ्या गाबाळाचे, डुप्लिकेट चालत नाही. तर ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळात माळा काढल्या ना ती डुप्लिकेट वारकरी. उडी आधीच उडी होते काय कोरोना बिरोना. अरे निष्ठावान वारकरी जीव गेला तरी माळाला हात घालणार नाही. काय मत आहे तुमचं? अजिबात माळाला हात. हे सगळं चित्र तुम्हाला माहित नाही अशातला भाग आहे का? माहित आहे, पण हे सगळं निराशाजनक चित्र आता आम्हाला बदलावं वाटावं म्हणून तुकोबाराय म्हणतात की आता इथून मागे वाटेल तेव्हा माळा घातल्या, इथून मागे वाटेल तशा माळा काढून ठेवल्या, इथून मागे नाही परमार्थाकडे आम्ही गांभीर्यानं पाहिलं. आमच्या आयुष्याची एवढी वाताहात झालेली आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिली म्हणून तुकोबा म्हणतात आता. महाराज तुम्ही कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय आता तरी अहो पण आम्ही करायचं काय हे तरी सांगा. आता तरी आम्ही गाथा हातात घ्यावी, आता तरी आम्ही ज्ञानेश्वरी हातात घ्यावी. माझं प्रबोधन माझं कीर्तन खास तरुण पिढीसाठी असतं. आज तरुण पिढी थोडीशी कमी आहे माझ्यासमोर. रोज हजारोंची गर्दी असते, पण मला फक्त गर्दी नकोय, गर्दीतली दर्दी माणसं पण महत्वाची. आणि तुम्ही आज दर्दी माणसं मला भेटली याचं कौतुक आहे. तरुणांसाठी माझं प्रबोधन असतं, माझं कीर्तन तरुणांसाठी असतं. आणि म्हणून आज तरुणांना तुम्ही निरोप द्या माझ्यातर्फे काय की गाथा आणि ज्ञानेश्वरी हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही. बारकाई नाही का? गाथा ज्ञानेश्वरी हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही, आपल्या आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला गाथा देते. ही सगळ्यात मोठी वैशिष्ट्याची बाब आहे. पण आजपर्यंत आमच्या तरुण पिढीचं सोडा आम्हालाच लक्षात आलं नाही तरुण पिढीला काय सांगायचं. तुकोबारायांनी बघितलं की अजूनही हा समाज गाथा हातात घ्यायला तयार नाही, ज्ञानेश्वरी हातात घ्यायला तयार नाही. मग त्यांना म्हणावं लागलं आता कुठे वारसदार त्यांचे. वारसदार तुम्हाला नसतात, कशाला असतात हे कधी कळायचं? म्हणजे तुम्हाला अजूनही कळेना म्हणून तुकोबाराय म्हणाले आता तरी पुढे हा जे उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, आता तरी गाथा हातात घ्या, आता तरी ज्ञानेश्वरी हातात घ्या. मी म्हणत नाही माय बापांनो तुम्ही कीर्तन संपल्यानंतर मी एवढं तळमळीनं सांगतोय म्हणजे माझी अशी अपेक्षा नाही की तुम्ही लगेच परमार्थाला लागावं, घराला काडी लावून आपलं भक्ती मार्गाला लागावं अशी अपेक्षा नाही. एक माफक अपेक्षा आहे माझी, एक बारकाई नाही ऐकायचा, एकच माफक अपेक्षा आहे. आणि मी अपेक्षा अशी करतो जी सहज पूर्ण होईल. कोणती अपेक्षा आहे? नाही ना तुम्हाला परमार्थाला वेळ, हरकत नाही. नाही ना तुम्हाला भक्ती मार्गाला जाता येत, हरकत नाही. पण एक आज आईच्या पुण्यस्मरणानिमित्त स्वतःच्या जीवनात एक बदल करायचा. काय करायचा? नाही ना आम्हाला परमार्थ शक्य नाही, आम्हाला भक्ती मार्गाला लगेच जाता येणं शक्य, हरकत नाही. पण एक बदल करायचा. काय? रोज आंघोळ झाल्यानंतर घराबाहेर पाऊल टाकण्याआधी मी तुकोबांचे 5 अभंग आणि त्यांचा अर्थ वाचल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही एवढा निश्चय करा. आयुष्याचं सार्थक. याच्यापेक्षा कोणता मोठा परमार्थ अपेक्षित आहे? नाही ना तुम्हाला परमार्थाला भक्ती मार्गाला वेळ, नाही ना तुम्हाला तेवढी मानसिकता तयार करतायत, पण किमान कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू द्या, सामाजिक राजकीय कला क्रीडा सहकार शेती व्यवसाय गृहिणी असा व्यावसायिक असा कोणतंही क्षेत्र असा, पण दैनंदिन जीवन जगत असताना आजपासून इथं उपस्थितांनी सगळ्यांनी ठरवायचं, इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी ठरवायचं काय? आंघोळ झाल्यानंतर घराबाहेर पाऊल टाकण्याआधी ज्ञानेश्वरीतील 10 ओव्या आणि त्यांचा अर्थ वाचल्याशिवाय मी घर सोडणार नाही, आयुष्याचं सार्थक झालं. याच्यापेक्षा मोठा परमार्थ नकोय आपल्याला. तुकोबारायांनी ही अपेक्षा जेव्हा आपल्याकडून पूर्ण होत नाही हे पाहिलं म्हणून त्यांना म्हणावं लागलं आता तरी गाथ्याची संगत करा, आता तरी ज्ञानेश्वरीची संगत करा. मी मगाशी बोलून गेलो, फक्त हे धार्मिक ग्रंथ नाही, प्रत्येक समस्येचं निवारण आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी देते. मला सांगा, तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. संगतीचं महत्व सांगतो बरं का. तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. परमार्थात मुरलेली मंडळी आहे तुम्ही. तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. कुणी बुडवली? नसन माहित तर नाही म्हणा. ते परवा पुण्यात 3 वेळा म्हणलं कुणी बुडवली, ते मात्र म्हणता आपला काही संबंध नाही. ही माझी प्रश्न उत्तरांची पद्धत कशासाठी आहे? तुमच्याही बुद्धीला चालना मिळाली पाहिजे. नाही तर मी बोलत राहायचं माझं खरंय. याला काय अर्थ नाही. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक वाक्य आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवादे, म्हणजे कृष्णाचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद. मग कशाचं व्यासपीठ आहे? संवादाचं. इथं काय घडलं पाहिजे? संवाद. मग मी बोलत राहायचं माझं खरंय. मी मांडलेला मुद्दा तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं तपासून पाहिला पाहिजे. ही प्रश्न उत्तरांची पद्धत मी त्यामुळं ठेवतो. नाही तर समाज महाराज फक्त अनुकरण प्रिय, आचरण प्रिय नाही, फक्त अनुकरण प्रिय. ते आता कोरोनाच्या काळात तिरुपतीला गेलो होतो आम्ही. म्हटलं हाय वेळी आवाज जाऊन किती अनुकरण प्रिय समाज बघा. जसं पंढरपूरला गेल्यावर पुंडलिक वरदा रामकृष्णारी म्हणतात, तसं ते बालाजीला गेल्यावर काय म्हणतात? गोविंदा गोविंदा काय म्हणतात. मग ते आम्ही त्या बालाजीच्या घाटाने वर चढत होतो आणि आमच्या मागं महाराष्ट्रातली एक 60 वर्षाची आजीबाई होती, 60-70 वर्षाची. आम्ही वर चढताना म्हणायचो गोविंदा गोविंदा. ती आजीबाई म्हणायची आमचं बी तेचे.
ते मला काही कळा ना अशी काय म्हणते. आमचं बी तेच आहे. बराच वेळ झाला आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती म्हणायची आमचं बी तेच आहे. बराच वेळ झाला आम्ही म्हणलं गोविंदा, ती म्हणायची आमचं बी तेच. वर गेलो लिंबू पाणी प्यायला, एका ओट्यावर बसलो. तिथं ती आजीबाई आली, म्हणलं परत एकदा तपासून पाहावं. मी म्हणलं गोविंदा गोविंदा, ती म्हणते आमचं बी तेच. मी त्याजवळ गेलो, म्हणलं मावशी काय चाललंय तुझं? आम्ही म्हणतोय गोविंदा गोविंदा, तू म्हणते आमचं बी तेच. म्हणते महाराज तुम्ही जे नाव घेता ना गोविंदा, ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच. तुझ्या ह्याचा आणि याचा काही समज आहे का? तुझा ह्यो कुडं ह्यो कुडं. विनोदासाठी नाही सांगितलं. वाडेकर महाराज कीर्तनातून जर आम्हाला काही अभंगाचा अर्थ समजून सांगतायत, संत चरित्राचे दाखले देत आहेत, तर ते अर्थ आणि ते दाखले आम्ही आमच्या जीवनाशी जोडून पाहिले पाहिजे. नाही तर नुसतं कीर्तन चाललंय महाराज तुम्ही काही सांगा आमचं बी, असं होता कामा नये. आणि आपल्या ह्या सगळ्या सवयींना कंटाळून तुकोबाराय म्हणाले बाबांनो, संगतीचा परिणाम सांगतो. कुणी बुडवली? रामेश्वर भट्टांनी. कुणी? रामेश्वर भट्टांनी. बरोबर, रामेश्वर भट्टांनी. कशाला बांधून बुडवली होती? दगडाला बांधून, पुन्हा वर येऊ नये म्हणून. आणि पुन्हा तुकोबारायांनी 14 दिवसांनी ती गाथा पाण्यावर तारली. सगळा कथा बघ तुम्हाला माहिती आहे. मला मुद्द्यावर यायचे. जळी दगडासहित वया तारियला जायचे लाया. जळी दगडासहित वया, अभंगांच्या वया पाण्यावर तारल्या. पण कशासहित? दगडासहित. सगळ्यांना माहिती आहे. आता माझ्या एका बाबडे प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ज्या वेळेला तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, ऐका बरं का, ज्या वेळेला तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, त्यावेळेला इंद्रायणी नदीत आणखी दगड नव्हते का? थोडं पुढून सांगतो. नदीच्या पात्रात, नदीच्या खोलाशी जर आम्ही गेलो, तळाशी कोणत्याही नदीच्या, दगड किती पाहायला मिळते? पुष्कळ. हजारो दगड त्या ठिकाणी, त्या वेळेला, त्या क्षणी हजारो दगड नदीमध्ये असून सुद्धा तोच दगड पाण्यावर तरला जो गाथ्याला बांधला होता. आज हा दगड तरावा असं वाटत असेल तर तो गाथ्याला बांधणं काळाची गरज. गाथ्याला बांधणं काळाची. माता महाराजांनी सांगितलं गाथ्याला बांधणं काळाची गरज आहे. मग उद्यापासून गाथा कमरेला बांधल्याशिवाय घराबाहेर पडू नका. बांधा गाथा आणि फिरा गावात. पाठवा शिल्पी काढून आम्हाला. गाथ्याला बांधा म्हणजे काय करा, गाथ्यातील विचारांनी आमचं आयुष्य आम्ही समृद्ध केलं पाहिजे. काही केल्या संत साहित्याची उंची आम्हाला कळायलाच तयार नाही. एवढा महाभयानक निसर्गाचा प्रकोप आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिला, तरी देखील आम्ही गाथ्यातील तत्व अंगीकारायला तयार नाही, ज्ञानेश्वरी हातात घ्यायला तयार नाही. तेव्हा तुकोबारायांनी हे सगळं चित्र पाहिलं आणि अक्षरशः पाय धरायची तयारी दाखवली. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबारांसारख्या महात्म्यानं तुमच्या माझ्यासारख्याच्या पायावर दंडवत घालावं, एवढी आपली पात्रता, एवढी आपली पात्रता. ऐकताय ना? शुद्ध मराठीत सांगू का? एवढी आपली लायकी. मराठी भाषेचं सौंदर्य काय. आता हे आमचे महाराज एवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं मृदंग वाजवतात, म्हणजे ते मृदंग वाजवण्यासाठी काय लायक आहेत? काय काय लायक आहेत? तेवढा उत्कृष्ट पद्धतीनं मला मृदंग वाजवता येणार नाही, मग मी काय नालायकी? काय शिवी नाही ना? तुम्ही काय घाबरत? हा शब्द प्रयोग आहे, लायक नालायक. तुकोबांनी आपल्या पायावर दंडवत घालावं एवढी आपली लायकी नाही, पण तरी सुद्धा दंडवत घातलं. सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी महाराज? तुम्ही कशासाठी म्हणताय सकळांच्या पाया माझे दंडवत? काय स्वार्थ आहे तुमचा? वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी पाया पडतं. निवडणूक आली की सगळी पाया पडतात, पण तुकोबाराय पाया पडतात. काय स्वार्थ होता? सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी? आपुलाले चित्त शुद्ध करा. कशासाठी? आपुलाले. आता इथं घोटाळा झाला. माझी तळमळ एकच असते की अभंगाचा अर्थ तुम्हाला कळावा. इथं घोटाळा असा झाला, तुकोबारायांनी अशी जागा शुद्ध करायला सांगितली जिथं सगळ्यात जास्त कचरा करून ठेवला. काय शुद्ध करायला सांगितलं? हाय का मोकळं? ट्रॅफिक झाली इथं सगळी. साधे साधे दाखलेत माझ्या. ते तर महिला वर्ग आहे. एखादा माहेरचा पाहुणा यायचा असला ना, हे दिवसभर घराची साफसफाई करतात. एखादा माहेरचा पाहुणा यायचा असेल तर हे सकाळपासून घराची साफसफाई करतात. माझं म्हणणं काय, दीड दमडीचा पाहुणा यायचा म्हणून तुम्ही दिवसभर घराची साफसफाई करताय. जगाचा बाप ज्या हृदयात येऊन राहणार आहे ते हृदय सुद्धा स्वच्छ करा ना. ते हृदय सुद्धा स्वच्छ. आणि तुकोबांनी इथंच बोट ठेवलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ. कोण येऊन राहणार आहे तिथं? गोपाळ. कोण गोपाळ? डेपुटी म्हणा आमचं बी. अरे आपल्या ह्या सगळ्या सवयींना कंटाळून तुकोबा म्हणाले सकळांच्या पाया माझे दंडवत. बाबा तुम्हाला एखाद्या घाईच्या कामाला बाहेर जायचे, तुम्हाला तुमचा एकटा बालमित्र घरी आला, तुम्ही त्याला मस्त म्हणताय की बाबा मला जरा घाई आहे, तू नंतर ये. मग तो उठायच तयार नाही, मग तुम्ही काय करता? हात जोडीत. बरं हात जोडून येतो जायला तयार नाही, मग तुम्ही काय करता?
सकळांच्या पाया. वारंवार सांगूनही ऐकलं जात नाही तेव्हा शब्द येतो दंडवत. तुकोबारायांनी दंडवत हा शब्द वापरला. याच्याहून लक्षात घ्यायचं ते किती आगतिक झाले, आपण त्यांना किती वेटाकुटीला आणले. सकळांच्या पाया माझे दंडवत. बरं, तुकोबांनी पाया पडावं खरंच अशी परिस्थिती आपल्या डोळ्यांना दिसतेय. कारण अजूनही हा समाज संत साहित्याला तितकं प्राधान्य द्यायला तयार नाही. अजूनही कीर्तन प्रवचनाला उपस्थिती बघा कुणाची, 40 गाठलेली, 50 गाठलेली. तरुण पिढी कुठे? बऱ्याच आमच्या तरुणांना वाटतं की गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त वारकऱ्यांचं परमार्थाच्या गोष्टी आहेत. नाही, आमच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी तत्व आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी शिकवते. पण सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की संत साहित्याची उंची आम्हालाच कळाली नाही तर आम्ही तरुण पिढीला काय सांगणार. बाबा, संत साहित्याची उंची बाहेरच्या समाजाला जेवढी कळाली तेवढी आपल्याला कळाली. पुणे जिल्ह्यातला जन्म आहे आमला. जगदूत तुकोबारायांची माऊली ज्ञानोबारायांची पावलं आपल्या भूमीला रेंगाळली आहेत. एकदा विदर्भ मराठवाड्यात जाऊन पहा काय अवस्था आहे त्या लोकांची. मला कधी कधी गमतीनं वाटतं की कधी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना चुकून कधी वाटलं असतं की जरा तिकडे लातूरला परभणीला जाऊन समाधी घ्यावी तर आपलं काय झालं असतं. आपल्या जमिनींना भाव नसते आले, आपल्याला धरणं नसते आली, MIDC नसते आली, आपले रस्ते चांगले नसते. जायला लागलं असतं डबा घेऊन कुठंतरी. डबा घेऊन तरी कुठं जाता. संतांची कृपा आहे सगळी. संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या समाजाला कळाली तेवढी आपल्याला कळाली. कोणती काल्पनिक नाही, सत्य घटना सांगतो. काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली बारकाईनं ऐका जरा. आणि भारत दौऱ्यावर आल्यानंतर बराक ओबामांचं स्वागत करताना आपल्या पंतप्रधानांनी ठरवलं की त्यांचं स्वागत करताना त्यांना भगवद्गीता द्यायची. काय द्यायची? भगवद्गीता द्यायची. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं प्रतीक म्हणून त्यांना काय द्यायचं? भगवद्गीता द्यायची. आणि स्वागत केल्यानंतर ती भगवद्गीता दिल्यानंतर तिकडे अमेरिकेला तो बाबा पोहोचला. मग त्या PA नोकराला त्यानं विचारलं की हे काय? तर म्हणला हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता आणि भारतीयांची याच्यावर फार श्रद्धा आहे. बारकाई नाही का, कोणती काल्पनिक गोष्ट नाही, सत्य घटना आहे. संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली. त्या PA त्या नोकरानं सांगितलं की ही भगवद्गीता आहे आणि भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, त्यांची याच्यावर फार श्रद्धा आहे. त्याला कुतूहल निर्माण झाला, आवड निर्माण झाली आणि त्या भगवद्गीतेचं इंग्रजी भाषांतर त्याने मागवून घेतलं आणि इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली ती भगवद्गीता त्यानं 7-8 दिवस वाचली. कोणी? ओबामाने 8 दिवस वाचली. त्याला कुतूहल निर्माण झालं, आवड निर्माण झाली आणि त्याने पुन्हा 4 दिवसांनी त्या PA नोकराला सांगितलं की या ग्रंथाच्या संबंधानं भारतात आणखी कोणते ग्रंथ आहेत ते मला पाहिजे. मग आता भगवद्गीतेच्या संबंधानं दुसरा ग्रंथ कोणता? ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर तिकडं मागवलं गेलं. ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर 8 दिवस त्यानं वाचलं आणि ज्ञानेश्वरीचं काही दिवस वाचन केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकन पत्रकारानं बराक ओबामांना विचारलं, तुम्ही भारत दौऱ्यावर गेले होते, त्या भारत दौऱ्यात तुम्हाला आवडलेली सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती? तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या पहिल्या वाक्यात बराक ओबामा बोलतो की जगाच्या पाठीवरचं महान तत्वज्ञान म्हणजे भारतातली ज्ञानेश्वरी. कोण बोलतोय? ओबामा. आपला ओबामा कुठे? धाब्यावर. कुठे आपला ओबामा? अजूनही तुम्ही इंटरनेटला त्याचं ते आर्टिकल सर्च केलं ना महाराज लोकसत्ताचं, तिथं त्याचं पहिलं वाक्य आहे दी ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड ज्ञानेश्वरी. बराक ओबामाच. कुणाला कळाली संत साहित्याची उंची आणि किती कळाली? आता इथं बसलेल्यांना किती जणांना माहिती आहे तुकोबारायांची गाथा 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. किती भाषात? 12. ठाऊक होतं का आपल्याला? 12 भाषांमध्ये अनुवाद झाला. इंग्रजी, फ्रेंच, सर्बियन, हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी 12 भाषांमध्ये अनुवाद आहे. आणि एक सांगतो, एक सर्वेक्षण केलं गेलं, एक सर्वे केला गेला. त्याच्यात असं लक्षात आलं मराठी भाषेतली गाथा सोडून, ऐका बरं का, मराठी भाषेतली गाथा सोडून बाकीच्या भाषेतल्या गाथांचा सर्वात जास्त वाचन केलं जातं. कोणती भाषा सर्वात कमी वाचली जाते? तुकोबा कोणत्या भाषेतले? याची शरम वाटावी की अभिमान वाटावा? संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या समाजाला कळाली तेवढी आम्हाला कळाली नाही. आणि हे सगळं चित्र पाहून तुकोबाराय म्हणाले, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग पुन्हा काही वारकरी जे तुकोबांकडे गेले होते तुकोबांना म्हणाले, तुकोबा तुम्ही म्हणताय आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आशा आयुष्याचा. ठीक आहे, तुम्ही कंटाळून हात जोडले, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ठीक आहे. किती जणांनी हात खाली केले होते? एवढा कंटाळा आम्हाला भजनाचा. मी कशासाठी तुम्हाला हात वर करायला सांगितलं? मला भजनातला फरक सांगायचा. तुकोबा म्हणाले ही तर ते करावे देवाचे चिंतन करायला सांगितलं, भजन करायला सांगितलं. पण फरक असा आहे, तुकोबांनी केलं भजन. काय केलं?
काय केलं भजन, आम्ही काय केलं भजन. काय केलं डिफरन्स बिटवीन भजन अँड भजन, हा फरक समजून घ्यायचा. तुकोबांनी काय केलं बोला ना, काय केलं. झालं लई वेळ त्रास नाही माझा तुम्हाला. काय केलं तुकोबांनी भजन, आम्ही काय केलं. अरे काय ही अवस्था तुकोबारांनी आपली पाहिली आणि त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं हित व्हावं असं वाटत असेल तर देवाचं चिंतन करा. हित ते करावे देवाचे चिंतन, पण कसं करून या मन एकविध. त्या भजनामध्ये एकविधता एकनिष्ठता असली पाहिजे. इकडे लक्षात फार कमी वेळ आहे माझ्याकडे आता. भजनामधली भक्तीमधली एकविधता एकनिष्ठता काय असावी. आज आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे. थोड्या मायेनं प्रेमानं या कुटुंबानं हा कार्यक्रम हा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे, तर त्यातून काहीतरी शिकून आम्ही घरी जाऊ. किती या मातेवर सर्वांचं प्रेम असेल मला खरंच कौतुक वाटतंय. आणि आमच्या बाबांकडे पाहून तर मी चेहऱ्याकडं पाहूनच सांगतो बाबांनी फार जीव लावला असेल आईला. तर मी संबंध महाराष्ट्रभर फिरतो, मी माणसं बघून ओळखतो कोण कोणत्या कॅटेगरीत आहे. बाबांच्या चेहऱ्याकडे पाहूनच सांगतो की त्यांनी आमाप जीव लावला असेल. बाबांच्या डोळ्यातच आईविषयी प्रेम दिसतंय मला. त्या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही कीर्तन ऐकतोय ना, एखादा असा मौलिक विचार आम्हाला घेता आला पाहिजे जो आमच्या आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. भजनातली एकविधता, भक्तीतली एकनिष्ठता काय असावी, प्रेमातली एकविधता काय असावी हे हनुमंतरायांकडून शिकावं. कुणाकडून हनुमंतरायांकडून. एकदा आई काय झालं, हनुमंतराय सीतेच्या महालात गेले. तिथं सीतामाता कपाळी कुंकू लावत होत्या. काय लावत होत्या, काय लावत होत्या. पूर्वीच्या बाया कुंकू लावायच्या. मराठी कच्चं आहे तुमचं, जाऊ दे. सीतामाता कपाळी काय लावित होती, हनुमंतराय तिथं गेले. एकविधता एकनिष्ठता काय असावी. हनुमंतराय तिथं गेले आणि विचारलं माते हा जो लाल पदार्थ आहे काय. आता हा बालब्रह्मचारी कधी कुंकवाशी संबंध, लाल पदार्थ काय. सीतामाता हसले. अरे म्हणले हनुमंता याला कुंकू म्हणतात. तुम्ही ते कशाला लावता, कशाला भरता भांगत. अरे बाबा हे चिमूटभर कुंकू भांगेत भरलं ना आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. एवढीच कुंकू भांगेत भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं. एवढं वाक्य हनुमंतरायाने ऐकलं. गडी आपल्या महालात गेला, डबा घेतला, घालीन लोटांगण, हा लाल झाला. आजही महाराष्ट्रात कोणत्याही मारुतीच्या मंदिरात गेले तुम्ही तर कोणता रंग दिसतो, शेंदूर लाल चढाले. हा लाल झाला आणि दरबारात आला. एकनिष्ठता एकविधता काय असावी हनुमंतरायांकडून शिकाव. दरबारात आले सगळे देव हसायला लागले. अरे काय अवतार करून घेतलाय ना, असा लाल झालाय ना, कशिकांत लाल झालाय. रामप्रभू जवळ आले, म्हणले हनुमंत अरे काय उद्योग करून घेतला. हनुमंतराय म्हणले देवा तुम्हाला बी हसायचं असेल तर हसा. नाही मी नाही हसणार बाबा, पण ही हसते त्यांना उत्तर द्यायला लागेल ना. देव हसले नाही. देवाला माहिती होतं की हनुमंतरायाने हा उद्योग केलाय, माहिती त्याच्या मागं काहीतरी. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. काय वर्णन केले हनुमंताचं. बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणजे काय, बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ मानलं गेलंय त्याला. मग जो बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ आहे तो असा विचारानं काय करील का, नक्कीच काहीतरी कारण. रामप्रभू म्हणले काय कशासाठी अवतार केलाय आज. देवा तुम्हाला बी हसायचं. अरे नाही हसत बाबा, पण काय कारण काय. देवा मी सीतामातेच्या माला दिलो. बरं मग ते त्या काहीतरी लाल घेऊन बसले. म्हटलं मग मी विचारलं काय. बरं मग ते म्हणले कुंकू आहे. बरं मग मी म्हणलं कशाला लावतात. बरं मग त्यांनी सांगितलं ते कपाळी लावल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढ. बरं मग तू काय केलं. काय नाही देवा, महालात गेलो, अख्ख्या अंगाला कुंकू फासून घेतलं, गुडघे टेकवले आणि विश्वाच्या विधात्याला प्रार्थना केली की चिमूटभर कुंकू काय, आयुष्यभर अख्ख्या अंगाला कुंकू फासून फिरेल. माझा राम नजरेआड होता कामा नये, माझा राम नजरेआड होता कामा नये. चिमूटभर कुंकू काय, अख्ख्या अंगाला कुंकू फासून फिरेल, माझा राम माझ्या नजरेआड होता कामा नये. ही एकविधता ही एकनिष्ठता हनुमंतरायांकडून आम्ही शिकावी. आमचं भजन काय, आमचं चिंतन काय. आमची टाळी भजनात अशी वाजती चुकून मच्छर आला तर त्याचं पोस्टमॉर्टम व्हायचं, हे असं भजन आमचं. ही एकविधता हनुमंतरायांकडून आम्ही शिकावी. जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीला जीव लावतो, प्रेम करतो, शेवटचा विधी होईपर्यंत ते प्रेम आम्ही टिकवलं पाहिजे. कोरोनाच्या काळात आम्ही लोकांचं एकमेकांवर असलेलं प्रेम बघितलं. क्षणभंगूर प्रेम आहे, सगळं क्षणभंगूर आहे. दोन्ही बाजू कोरोनाच्या काळात पाहायला मिळाल्या. मला सामाजिक विषयावर काही भाष्य करावं असं वाटतं. दोन्ही बाजू पाहायला मिळाल्या. पहिली बाजू गर्भश्रीमंत असलेल्या लोकांचे सुद्धा मृतदेह बेवारस म्हणून जाळले गेले, पहिली बाजू. आणि दुसरी बाजू
खिशात कवडी नसताना सुद्धा कित्येक जणांनी कोरोना होऊ नये आपल्या सख्ख्या माणसाचा हात सोडला नाही. हेच तुकोबारायांचे संस्कार आहेत. मी कितीतरी लोक अशी पाहिली आहेत की भावाला कोरोना झालाय, बापाला कोरोना झालाय, आईला कोरोना झालाय, दवाखान्यातून हल्ले नाही, होऊ दे झाला मला कोरोना, होऊ दे, हात सोडला नाही आणि त्यांनाही झाला नाही कोरोना. हे ज्ञानोबा तुकोबारायांचे संस्कार आहेत आमच्यावर. तुम्हाला वाटत असेल पैसा संपत्ती, 4cc बंगलो बांधला, 4 व्हीलर गाडी आली, रिटायरमेंटला पैसे ठेवले म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं. कोंबडी खात नाही पैशाला. जर्मनीमध्ये एक माणूस मोठा उद्योगपती वारला कोरोनाच्या काळात. त्याच्या बायकोनं काय केलं, रस्त्यावर आली आणि तिजोरीतलं सगळं पैसे, सगळ्या नोटा अशा रस्त्यावर उधळत होती. खरी गोष्ट ही, खरी घटना आहे. मग पोलिसांनी तिला विचारलं, काय येड लागले का, पैसे कशाला उधळी ती रस्त्यावर? तिने सांगितलं की माझा नवरा जेव्हा शेवटचे श्वास मोजत होता, एवढ्या उद्योग क्षेत्रात त्याने मोठं नाव केलं, बिझनेसमॅन म्हणून वावरला, पण जेव्हा शेवटचे श्वास मोजत होता त्याने मला सांगितलं की किमान तिजोरीत असलेला पैसा तरी वर हवेत उधळून टाक आणि लोकांना हे कळू दे की पैसा आपल्याला कधी कळायचं. ज्या ज्ञानोबा तुकोबारायांचे संस्कार कीर्तनातून आम्ही करावं असं वाटतं आम्हाला, त्या ज्ञानोबा तुकोबारायांकडे सुद्धा काही कमी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ दारात आहे, अजून कोणती संपत्ती पाहिजे? बऱ्याच जणांना वाटतं की तुकोबाराय भोळसट होते, तुकोबारायांचे हाल झाले, तुकोबाराय साधू होते. अरे साधू जरी होते, जगाला जरी तत्ववेत्ते म्हणून ते समोर आले, तरी त्यांच्याकडे संपत्ती कमी नव्हती, कमी नव्हती. तुकोबारायांनी आपली गहाण खतं बुडवायला काढली ना, गहाण खतं इंद्रायणीत त्यांच्याकडं गहाण खतं जी होती लोकांची ती बुडवायला काढली ना, 14 पोती भरली होती बाबा. किती? आमच्या कार्ट्याच्या वरच्या खिशात 2000ची गुलाबी नोट आली किती असं छाती काढून चालत मुस्काड आणा होते. काय आपल्याकडे? आणि दुसरा पुरावा, तुकोबारायांचं जेव्हा दुसरं लग्न ठरलं ना, दुसरं, तेव्हा पुणे प्रांतातले, महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत सावकार म्हणून ओळखले जाणारे गुळवे सावकार, त्यांनी आपली एकुलती एक पोर तुकोबांना दिली. याच्यावरून ओळखायचं तुकोबाराय किती श्रीमंत होते. काय तुमच्या माझ्याकडं? पण तरी सुद्धा स्वतःला बसायला पोतं शिल्लक ठेवलं नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं क्षणभंगूर. अरे आज पांढरे शुभ्र कपडे घालून आमच्या शेजारी बसलेला माणूस उद्या आम्हाला पाहायला मिळेल की नाही याची शाश्वती. आणि याची सर्वात मोठी प्रचिती आम्हाला कोरोनाच्या काळात आली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी आम्ही गाथ्याचं वाचन घरात सुरू करावं, आता तरी आम्ही या लहान लहान मुलांच्या गळ्यात तुळशीची माळ घालावी, त्यांना व्यसनापासून मांसाहारापासून अलिप्त ठेवावं, आता तरी आम्ही घराला संप्रदायाच्या चौकटीत बसवावं, आता तरी आम्ही जरा सदाचरण आयुष्य जगवा, आता तरी आम्ही अहंकार कमी करण्याचा विचार करावा, आता तरी आम्ही हेखीखोरपणा सोडण्याचा विचार करावा, आता तरी आम्ही अधो अपंगांच्या उपयोगी पडण्याचा विचार करावा, आता तरी हिंदू धर्म संस्कृतीचं पालन करण्याचा विचार करावा. तुकोबा म्हणाले, आता तरी पुढे हाची उपदेश. आणखी बऱ्याच सामाजिक विषयावर मला भाष्य करायचंय, पण बऱ्याचदा काय होतं महाराज, आपण जेवढ्या आवडीनं सांगत राहतो, ऐकणारे तेवढ्या आवडीनं ऐकतायत की हे बघावं लागतं. बऱ्याच जणांच्या नजरासारख्या गाड्याला काही मला माहिती. पण आता काय होतं, तत्वज्ञान सुद्धा तितकंच पाजावं जेवढं झेपण. एखादी आई जसं बारीक बाळ औषध घेत नसलं की मग त्याला गोंजारून नाधवून त्याला औषध पाहिजे, तसं आता माझं काम चाललंय, तुम्हाला गोंजारून ते करावंच लागतं. तर परवा मी डॉक्टरांकडे गेलो होतो, जरा थकवा आल्यामुळे इंजेक्शन घ्यायला. मग ते डॉक्टर इंजेक्शन देताना मला म्हणायला लागले, काय चैतन्य महाराज आज कुठे, उद्या कुठे, परवा कुठे? त्यांना काय करायचं, मी कुठं उलाटलो तरी फक्त इंजेक्शन देताना कळलं नाही पाहिजे, नाद व्हायचं फक्त. हे तत्वज्ञान पाजताना थोडंसं गोंजारून घ्यायला लागतं. सगळीकडे श्रोतावर्ग हुशार भेटत नाही बाबा, आणि ज्याला श्रोतावर्ग असा जाणकार भेटला ना, तो नशीबवानच. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात, वक्ता तो वक्ता नो हे श्रोते निविन, श्रोत्यांशिवाय वक्त्याला अर्थ नाही. श्रोते जाणकार पाहिजे. सगळीकडे जाणकार श्रोतेवर्ग मिळत नाही. आता एवढं सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता तुम्ही ठेवली, खऱ्या अर्थानं मला तुमचं कौतुक वाटतं गड्या. एवढा जाणकार श्रोतावर्ग सगळीकडे भेटत नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथली लोक म्हणली, महाराज आम्ही सांगन तो विषय घ्यायचा कीर्तनाला. म्हणलं कोणता? म्हणले विनोदाचं तत्वज्ञान. विनोदाचं तत्व. म्हणलं असला कसला विषय? बरं म्हणलं असा अवघड विषय दिलाय म्हणजे लोक काहीतरी हुशार असतील, कीर्तनाची आवड असेल. कशाचं काय? विनोदाचं तत्वज्ञान मांडायला लागलो, 10 मिनिटं लाईट गेली मंदिरात. किती मिनिटं? 100रातली 90 पडून गेली. मग ती 10 पोरं उरली होती बाबा समोर, 10. मग मी त्यांचं कौतुक केलं, म्हणलं अख्खं गाव पळून गेलं, तुम्ही नाही उठले, तुमच्यासाठी कीर्तन करणार मी. असा श्रोतावर्ग पाहिजे, अशी आवड पाहिजे. अख्खं गाव उठून गेलं, तुम्ही नाही उठले.
त्यातलं एक पोरग उठलं, म्हणलं महाराज आम्ही जाणार तरी कुठं, आम्ही झोपायच मंदिरात असतो. आता काय डोकं फोडायचं काय झालं, सगळीकडे जाणकार श्रोतावर्ग. मी मगाशी सांगितलंय संवादाचं व्यासपीठ आहे, इथं वक्ता जितका सुज्ञ असेल तितका सुज्ञ श्रोतावर्ग असला पाहिजे. आणि आज माझं भाग्य पडायला आलं. संबंध महाराष्ट्रावर फिरत असताना मला नुसती गर्दी अपेक्षित नसते, माझ्या समोर असणारी गर्दी त्यात काही माणसं दर्दी सुद्धा असावी, ज्यांना माझ्या मुखातून निघालेला शब्द कळावा. खऱ्या अर्थानं आज जाणकार श्रोतावर्ग मला मिळाला. म्हणून मायबापांनो, शेवट एक गोष्ट सांगतो, बारकाई नाही का, आम्हाला नाही पारमार्थ जमला, नाही भक्ती मार्गाला वेळ देता आला, हरकत नाही. अभंगाची उजळणी आपल्याला आवश्यक आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. ठीक आहे तुकोबा, ऐकलं आम्ही तुमचं. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आम्ही ऐकलं तुमचं. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. व्यापार करा, कामधंदा बघताय करा, व्यापार करा, पण असा व्यापार करा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. व्यापार करताय ना, करा, पण ज्याच्यात खऱ्या अर्थानं लाभ होईल असा व्यापार करा. आणि एकदा तुम्ही खऱ्या अर्थानं हिताचा व्यापार केला, त्याची सरली झार झाला सफळ व्यापार. तुकोबाराय म्हणाले, असा व्यापार करा ज्याच्यात हित असेल. आपली वेळ संपत आली. शेवटचं चरण अभंगाचा सगळा सारांश सांगून जातं. हुशार कामगार महिनाभर जरी कामाला गेला नाही तरी पगाराच्या दिवशी जातो. तसं पूर्ण कीर्तनात जरी आपलं लक्ष नसलं तरी शेवटच्या चरणावर आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण अभंगाचा सगळा सारांश कुठं असतो, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय भार शिकवावे. लाभ होईल असा व्यापार करा. तो गोबाराय म्हणाले, आमच्या मस्तकात व्यापार इतका घुसलाय की आम्हाला कीर्तनही लक्ष देऊन ऐकूशी वाटत नाही. आम्ही बसतोय कीर्तनात पण लक्ष सगळं मोबाईलमध्ये, आम्ही बसतोय कीर्तनात पण लक्ष सगळं घराकडं. व्यापार आमच्या मस्तकात एवढा घर करून बसलाय. तुकोबाराय म्हणले, करा ना व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. प्रपंच आणि व्यापार आमच्या मस्तकात एवढा घर करून बसलाय. असं आज जसं कीर्तन चाललंय तसं मस्त आनंदात कीर्तन चालू होतं बघा. आणि कपड्याचा व्यापारी कीर्तनाला आला. इकडे लक्ष द्या, व्यापार किती आपल्या मस्तकात घर करून बसलाय बघा. असा कपड्याचा व्यापारी कीर्तनाला आला. आणि आई VIP लोक उशिरा आली तरी कुठे येऊन बसतात, पुढे येऊन. म्हणजे जी पुढे येऊन बसतात ती कोण असते, म्हणजे ते तुम्हाला नाही बरं. व्यापारी आले, आता इटवटवीत राहावे म्हणून चिमटे घ्यायला लागतात मध्ये मध्ये. व्यापारी आले, कुठे येऊन बसले, पुढे येऊन बसले. प्रपंच किती मस्तकात घर करून बसलाय. कीर्तन असं रंगात आलं होतं. व्यापारी पायापाशी येऊन बसले. म्हणला बसले तर बसू दे. आज ढेर वाढलेला व्यापारी होता मारवाडी, बसला पायापाशी बसला. कीर्तन असं जोशात चाललं होतं. भजन थांबलं आणि मला असं खालून महाराज व्हायब्रेशनचा आवाज आला, घुरघुर घुरघुर. ते खाली बघितलं तर आगडी झोपला ना कीर्तनात येऊन. पण म्हणलं थकला असेल व्यापारी, दमला असेल, झोपू द्या. प्रपंच किती आमच्या मस्तकात, झोपू द्या. बरं, या बाबाचं झोपण्यावर नाही ना भागलं, ह्याला स्वप्न पडलं. तुम्ही म्हणता स्वप्न त्याला पडलं आणि तुम्हाला कसं कळालं, सांगतो कसं कळालं. माणूस दिवसभर जे करतो तेच त्याच्या स्वप्नात येतं. मग हा कशाचा व्यापारी होता, कपड्याचा. ह्याच्या स्वप्नात आला बसता. काय बसता कळतो, जिथं खात नाही आपण खासता त्याला म्हणायचं बसता आला स्वप्नात. आणि असं वारबाप आला त्याच्याकडं कडाक कपडे घालून, मला धोतर पाहिजे. कुठं चाललंय सगळं, तुम्ही ध्यानावे ना, कुठं चाललंय, बसत्यात. बसता कुठे, स्वप्नात. स्वप्न कोणाला पडलंय, व्यापारी कुठे, कीर्तनात कुठे आले, जागेवर आले तुम्ही, इथं बसलाय. अरे धोतर पाहिजे. शेठजींनी धोतराची जोडी दिली त्याला. अहो म्हणले आमचा साडू पायजामा घालतो, आम्हाला एकट्याला एकच धोतर पाहिजे, जोडी नेऊन काय करू, कापून द्या. अहो म्हणले न्या डिस्काउंट मध्ये देतो. नाही एकच धोतर पाहिजे, कापून द्या. धोतर कापायचं म्हणल्यावर काय लागते. आणि कपड्याचा व्यापारी म्हणल्यावर 24 तास कैची खिशातच. त्यांनी काढली कैची, धरलं ना माझं धोतर. महाराज किती कापू, आता चापडीत जागा केला. कुठं बसलाय, काय कापी तू, कुणाचं कापी. एवढा प्रपंच आमच्या मस्तकात घर करून बसलाय. तुका बराय म्हणाले, करा ना व्यापार करा, पण तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा. व्यापार करा पण ज्याच्यात खऱ्या अर्थानं आयुष्याचं हित असेल असा व्यापार करा.
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, आणि हा व्यापार कोणता करावा हे आतापर्यंत आम्हाला कळत नव्हतं. म्हणून तुकोबाराय म्हणाले आता तरी इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान आता तरी आज कीर्तन आम्हाला ऐकायला मिळालं. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर आम्ही आता एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला आम्हाला मिळतंय. आता कुठेतरी वातावरण निवळते, परिस्थिती पूर्वपदावर येते. आता कीर्तनं पुन्हा आयोजित व्हायला लागली आहेत. आता पुन्हा आम्ही कपाळात बुक्का लावून टाळ हातात घेऊन कीर्तनाला जायला लागलोय. मग सुदैवानं आम्हाला पुन्हा कीर्तन ऐकायला मिळतंय ना, तर याचा फायदा आम्ही करून घेतला पाहिजे. आता तरी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या घरात वारकरी संप्रदायाच्या विचारांची शुद्धरी आणली पाहिजे. येणाऱ्या काळात आता तरी आम्ही मुलांना व्यसनापासून, गुन्हेगारीपासून अलिप्त ठेवलं पाहिजे. फार भयानक वातावरण आहे. माझं कीर्तन संपूर्ण विसरले तरी हरकत नाही बाबांनो, पण शेवटचा हा संदेश विसरू नका. वैचारिक प्रदूषण एवढं भयानक वाढलंय, आपली तरुण पिढी व्यसनांच्या आणि गुन्हेगारीच्या एवढी अधीन होताना आपल्याला पाहायला मिळते. आताच्या तरुण पिढीला बाबा ज्ञानोबा तुकोबा आदर्श वाटत नाही, कोणता तरी केस वाढलेला भाई त्यांना आदर्श वाटतो. फार चुकीचं आकर्षण वाढलेलं आहे तरुण पिढीला, आणि ह्या सामाजिक विषयावर भाष्य करणं आज काळाची गरज आहे. परवा मी महाराज पिंपरी चिंचवडच्या आमच्या आयुक्त कार्यालयात होतो. साहेबांनी मला सांगितलं की पुणे जिल्ह्यात जेवढे गुन्हे घडले जातात त्यातल्या 90% गुन्ह्यांमध्ये 17 वर्षाच्या आतली पोरं आहेत. किती वर्षाचे? इतकं भयानक वैचारिक प्रदूषण वाढले की आताच्या पिढीला व्यसनांचं, गुन्हेगारीचं आकर्षण वाढायला लागले. म्हणून संपूर्ण कीर्तन विसरले तरी हरकत नाही मायबापांनो, पण एक लक्षात घ्या, येणाऱ्या 20 वर्षात तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही. तुमच्या पोटची संतती कशी आहे हे पाहणारे संतती जपण्याचा प्रयत्न. कळकळीची विनंती, माझं प्रबोधन तरुण पिढीसाठी मी तो उभायाने म्हणून सांगतो. ही जी लहान लहान मुलं तुमच्या डोळ्यासमोर लहानाची मोठी होत आहेत, त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घाला. वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या जीवनात देण्याचा प्रयत्न करा. एकाने जरी ठरवलं की माझ्या घरामध्ये मी वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांनी आयुष्य जगण्याचा पायंडा पाळील, खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं.